कोणतीही प्रशासकीय मान्यता नसताना जिजामाता उद्यानाचं उद्घाटन. पंढरपूर शहर पोलिसात तक्रार दाखल. पंढरपूर शहरातील आबालवृद्धांसाठी मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही राजमाता जिजामाता उद्यान हे सर्व सोयींनी युक्त सुसज्ज अशा पद्धतीनं नागरिकांसाठी खुलं करावं असं आमचं म्हणणं आहे. यामध्ये कुणीही राजकारण न करता अथवा विश्वासात न घेता असा प्रयत्न करू नये. सध्याचं उद्घाटन हे बेकायदेशीर उद्घाटन होत असल्यानं पंढरपूर शहरातील नगरपालिकेचे राजमाता जिजामाता उद्यान या कामाचे नगरपालिकेस निकृष्ट दर्जाच्या तक्रारी प्राप्त असताना सदरच्या कामाचं मूल्यमापन विभागीय क्वालिटी कंट्रोल तपासणीचं काम पूर्ण झालं नसताना या उद्घाटन कार्यक्रमाची मला सोशल मीडियावरती पत्रिका पाहायला मिळाली. वास्तविक पाहता अशी कोणतीही उद्घाटनाची कार्यक्रम पत्रिका नगरपालिकेच्या परवानगीशिवाय प्रसारित करता येत नाही. विनाकारण नगरपालिकेला बदनाम करण्याच्या हेतून सदरचं षडयंत्र रचल्याचं दिसून येत आहे. नगरपालिकेचं नाव वापरून पत्रिका प्रकाशित केली, त्यांच्यावरती त्वरित गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे. पंढरपूर शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याच्या दृष्टीनं हे उद्योग सुरू आहे. अशा व्यक्तींवर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी प्रतिक्रिया पंढरपूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रणिताताई भालके यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिल्यानंतर व्यक्त केली. खरं तर आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या नगरपालिकेचा लोगो वापरलेली राजमाता जिजामाता उद्यानाची पत्रिका उद्घाटनाची पत्रिका आम्हाला बघायला मिळाली. खऱ्या अर्थानं कुठली प्रशासकीय मान्यता नसलेली ही पत्रिका आम्हाला म्हणजे बघायला मिळाली. त्यामुळे आम्ही आज सगळेजण इथं तक्रार देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. काय मागणी? म्हणजे कुठलीही प्रशासकीय मान्यता नसताना आम्हाला कुणालाही विचारात न घेता कुठंतरी अज्ञात व्यक्तीने ही नगरपालिकेचा लोगो वापरून अनधिकृत पत्रिका छापलेली आहे. आता उपनगराध्यक्षांनी तिथं जाऊन जनतेला आवाहन केले की 5:30 वाजता उद्घाटन आहे, आपण सगळेजण या. एका बाजूला तुम्ही म्हणताय माहित नाही, अज्ञात व्यक्तीने पत्रिका छापली, दुसऱ्या बाजूला उपनगराध्यक्ष म्हणतायत की तुम्ही त्यांच्यावरती कारवाई होईल असं जे लोकांनी म्हणजे त्यांनी आम्हाला कुणालाही विश्वासात न घेता, म्हणजे मी अध्यक्ष आहे आणि इव्हन सीओचं सुद्धा पत्रिकेत नाव नाही. सीओ साहेबांना, अध्यक्षांना आणि नगरसेवकांना कुणालाही विश्वासात न घेता, कुठलीही पूर्वकल्पना न देता जर अशी पत्रिका आस्थापना विभागाकडून न छापता कुठेतरी बाहेर पत्रिका छापून जर असं आव्हान ते करत असतील त्या लोकांवरती संबंधित प्रत्येक घटकावरती कारवाई. विषय पत्रिकेपुरताच आहे का कामाच्या क्वालिटीचा? कामाच्या क्वालिटीचा देखील आहे. संबंधित बऱ्याचशा संघटनांनी आम्हाला बऱ्याच वेळा वेळोवेळी पत्र दिलेलं आहे की तिथे क्वालिटी चेक व्हावी. क्वालिटी चेक झाल्यानंतर क्वालिटी चेकचा पण विषय आहे आणि सोयी सुविधांचा पण विषय आहे. त्या जिजामाता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानामध्ये आपण बघितलं तर बऱ्याचशा सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. तिथे टॉयलेट बाथरूमची सोय नाही. बऱ्याच वर्षापासून ती बाग बंद आहे. जर उद्घाटन करायचं होतं तर अगोदरच करायचं होतं. मग आताच हा घाट कशासाठी म्हणजे हा चाललेला आहे. तिथं कुठल्याही सोयी सुविधा नाहीये. टॉयलेट बाथरूमची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तिथं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठली सोय नाही, कुठलाही ठराव तिथं झालेला नाही. आणि अशा अवस्थेत हे उद्घाटन झाले तर ती चुकीचं होईल असं आम्हाला वाटतं. थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे, त्यांची तयारी चालू, काय तुमची भूमिका? आता प्रशासनाने तिथं म्हणजे हे पाठवलेलं आहे की हे चुकीच्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे आणि 2 कर्मचारी पाठवलेले आहेत, तिथे कारवाई होईल.